Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अंतराळ तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील किंवा स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाच्या तंत्रज्ञानात्मक घटकामध्ये चांद्रयान 1चं महत्त्व पाहणार आहोत. चांद्रयान 1 कधी लॉन्च करण्यात आला, त्यामध्ये किती कंपोनंट होते, त्यातील जो काही प्रोब ज्याला आपण मून इम्पॅक्ट प्रोब म्हटला जातो, त्यानं भारताला, देशाला किंवा जगाला, ह्युमॅनिटीला काय दिलं, काय कॉन्ट्रीब्युशन्स आहे. आणि ॲट द एंड ऑफ व्हिडिओकडे जात असताना आपण चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 मधील कंपॅरिझन या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर या चांद्रयान 1 मधील जे जे काही कंपोनंट होते त्यांचा कालावधी कसा होता आणि ऑलमोस्ट 12 वर्षानंतर 15 वर्षानंतर या चांद्रयानची सद्यस्थिती काय आहे, त्यांना आपल्याला काय गोष्टी दिलेल्या आहेत, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, ही एक आकांक्षा, जेणेकरून भविष्यामध्ये मला अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम with Professor B's Positive Way. सर्वात प्रथम आपण चांद्रयान या मिशनकडे जाण्या अगोदर या मिशनची एक पार्श्वभूमी पाहणार आहोत. भारताचं इंटरप्लॅनेटरी किंवा आपण म्हणूया की मूनवर हे पहिलं मिशन्स आहे. या मिशनला हे आपलं अनमॅन मिशन आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. अनमॅन मिशन्स याचा अर्थ कुठलाही भारतीय ॲस्ट्रॉनॉट आपण या ठिकाणी उतरवणार नाही, ही पहिली गोष्ट. जेणेकरून आपण पाहिलं, अमेरिकेतील नासाने अपोलो 11च्या माध्यमातून नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन यांना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताने सर्व शक्यता, सर्व लिमिटेशनचा विचार करून हे आपलं चंद्रावरील अनमॅन मिशन होतं. हा महत्वाचा पॉइंट आहे. आता कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस आपण जे काही 2 मिशन्स या ठिकाणी पाहणार आहोत, एक चांद्रयान 1 आहे आणि एक चांद्रयान 2 आहे. चांद्रयान 1चं जर आपण कंपॅरिझन केलं तर या चंद्राभोवती आपल्याला जे काही घटक लागणार होते, तर यामध्ये आपल्याला एक ऑर्बिटर होता आणि ऑर्बिटर्समधून या चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग करण्यासाठी आपल्याकडे एक इम्पॅक्टर होता. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कंपॅरेटिव्हली 2च घटक या चांद्रयान 1 मध्ये दिसतात. परंतु आपण चांद्रयान 2चा जर विचार केला तर या चांद्रयान 2 मध्ये आपल्याला 3 कंपोनंट दिसतात. कुठले 3 कंपोनंट दिसतात की या ठिकाणी हा ऑर्बिटर कंपोनंट आहेच. ऑर्बिटर कंपोनंट नंतर आपण यातून जो काही सॉफ्ट लँडिंग करणारा, ज्याला आपण नाव दिलेलं आहे लँडर, आणि लँडरच्या परत आतमध्ये जी काही बग्गी जी काही होती, जिला आपण प्रज्ञान नाव दिलेलं आहे, शास्त्रीय भाषेमध्ये दिला लोहर किंवा रोहर असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला कंपॅरेटिव्हली चांद्रयानमध्ये 3 कंपोनंट दिसतात की जेणेकरून या ठिकाणी आपल्याला केवळ 2च कंपोनंट दिसतात. एक ऑर्बिटर दिसतोय आणि त्याच्या अंतर्गत असणारा हा MMP दिसतोय. दुसरा फरक जर पाहिला तर या ठिकाणी जो काही इम्पॅक्ट करणार होतो, तो इम्पॅक्ट आपला हार्ड होता, ज्यालाच आपण क्रॅश इम्पॅक्ट असं म्हटलं जातं. परंतु जो 2019 मध्ये आपण चांद्रयान 2 इन्क्लूड केला, त्याचा जो काही इम्पॅक्ट किंवा जे काही लँडिंग आपल्या लँडरचं करायचं होतं, ते आपल्याला सॉफ्ट लँडिंग अपेक्षित होतं. तिसरा जर फरक जर पाहिला, या ठिकाणी जे काही आपण वाहक म्हणून जे काही वापरलं होतं ते PSLV C11 होतं. तर या ठिकाणी आपण जे काही जे वापरलं होतं ते GSLV Mark 3 होतं. हे 3rd जनरेशन आपलं लॉन्च व्हेकल आहे, तर PSLV आपलं 2nd जनरेशन लॉन्च व्हेकल. हा थोडक्यात आपण यातला फरक पाहिला. आता या मिशनचा, चंद्रयान मिशनचा मेन पर्पज काय होता, तर साधारणपणे हे जो काही आपला चांद्रयानचा जो काही स्पेसक्राफ्ट होता, चंद्राच्या सतहपासून पोलर ऑर्बिटमध्ये ऑलमोस्ट
एक 100 किलोमीटर्सवर तो ऑर्बिट करून या चंद्राच्या पृष्ठभागाचं दूर संवेदन, ज्याला आपण नावच दिलेलं आहे रिमोट सेन्सिंग, करणार होता. आणि रिमोट सेन्सिंग जर करणार असेल तर डेफिनेटली यामध्ये जी काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट होती, जी काही पेलोड होती, त्यांची देखील आपल्याला माहिती घेणं सर्वात महत्त्वाची गरज आहे. तिसरी गोष्ट, हा 2008 मध्ये लॉन्च केल्यानंतर ऑलमोस्ट त्याचा जो काही लाईव्ह पिरियड होता 2008 पासून 2010 पर्यंत होता. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट 2018 मध्ये, ऑलमोस्ट आपण म्हणूया की 2017 आणि 18 मध्ये आपल्याला त्याचं प्रेझेन्स देखील जाणवलेलं आहे. ते आपण पुढील येणाऱ्या स्लाइड्समध्ये पाहू. ऑलमोस्ट याचा जर खर्च विचार केला कम्पॅरेटिव्हली बाकीचे नासा किंवा युरोपियन स्पेस एजन्सी जे काही आहे, त्यांचा खर्च भारतापेक्षा ऑलमोस्ट मोर दॅन 10 पटीने जातो. हा खर्च जर विचार केला जो काही मी बिलियन मध्ये दिलेला आहे, तर ऑलमोस्ट हा कम्पॅरेटिव्हली खर्च 2000 आपण म्हणूया की 8 मध्ये हा आपल्याला 400 करोड तक होता. म्हणजे जे काही आपल्याला इस्रोचे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस जे काही कमर्शियलायझेशन करायचं आहे, एक आपण म्हणूया चीपर सर्व्हिस बट मोर रिलायबल, मोर ट्रस्टवर्दी सर्व्हिस या मिशनच्या मागे देणं, हाही देखील उद्देश होता. आता भारत सरकारची इस्रोची यामागील काही उद्दिष्ट होती का? तर पहिलं उद्दिष्ट जे काही होतं, जे आपल्याकडे कंपोनंट्स होते, मोस्टली आपल्याकडे 3 कंपोनंट्स होते. एक जो काही ज्या व्हेकलच्या साहाय्याने आपण लॉन्च करणार होता तो लॉन्चर होता. दुसरं चंद्राच्या ऑर्बिटमध्ये जो काही ऑर्बिट करणारा होता तो ऑर्बिटर होता. आणि चंद्राच्या पृष्ठभागावर जो काही इम्पॅक्ट करणारा होता तो मून इम्पॅक्ट प्रोब होता. तर हे तिन्ही गोष्ट भारताला स्वदेशी तंत्रज्ञानानं बनवायचे होतं. म्हणजे हे जे काही इंडियन मेड लॉन्च व्हेकल आहे त्याचं प्रूफ करणं हा एक आपला महत्वाचा उद्देश होता. त्याही पलीकडे केवळ आपल्याला या ऑर्बिटवर असणारे जे काही पेलोड्स आहे त्या पेलोडच्या माध्यमातून किंवा आपण म्हणूया की जो काही आपला मून इम्पॅक्ट प्रोब आहे त्या माध्यमातून चंद्राची 3D टोपोग्राफी पिक्चर्स निर्माण करणं सायंटिफिक एक्सपेरिमेंटच्या संदर्भात, त्याचबरोबर प्रोबच्या साह्यानं सरफेसवर उतरल्यानंतर चंद्राच्या रॉक्समध्ये, त्या सॉइल्समध्ये कुठले केमिकल्स आहे, कुठली मिनरॉलॉजीज आहे, सिलिकॉन, ॲल्युमिनियम्स, फेरस यांचा अंश किती प्रमाणात आहे, त्याचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी अपेक्षित होतं. आणि डेफिनेटली जरी आपण 2000 ऑलमोस्ट 8 मध्ये जरी हे लॉन्च करत जरी असेल की 1969 मध्ये जो काही नासाचा अपोलो 11 होता, ऑलमोस्ट त्यानंतर 50 वर्षानंतर देखील लॉन्च करत असेल, तरी या मिशन्स मागे आपल्याला सायंटिफिक नॉलेज वृद्धिंगत करणं, भारताला येणाऱ्या काळामध्ये जे काही आपण एक्स्ट्रा प्लॅनेटरी मिशन्स अवलंबणार आहोत त्यातला हा एक आपली पहिली स्टेप्स आपल्याकडे होती. हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि नेक्स्ट पॉइंट, या ठिकाणी जो काही आपण इम्पॅक्ट करणार होतो, या इम्पॅक्टचा परिणाम चंद्राच्या पृष्ठभागावर एक सब सॅटेलाइट म्हणून कसा होतो हे देखील पाहणं या मिशनचा उद्देश होता. आता या मिशन कशा पद्धतीने वर्कआउट होतं हे जर आपल्याला समजलं तर आणखीन आपल्याला हा व्हिडिओ इझिली समजून जाईल. साधारणपणे या पृथ्वीपासून आपण चंद्राचं जर अंतर जर घेतलं तर ते अंतर 3,82,000 ऑलमोस्ट आपण म्हणूया की नियर टू 4 लाख किलोमीटर्स येतं. तर हा मिशन्स आपण जो काही लॉन्च केला तो आपल्या एसडीएससी सतीश धवन स्पेस सेंटर्स, जे आंध्र प्रदेशमधील आपण जे काही आपलं स्पेस स्टेशन लॉन्च आहे तर त्या ठिकाणाहून आपण हे लॉन्च केल्यानंतर ऑलमोस्ट हा चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी, म्हणजे हा जो काही पिरियड्स आहे 22 ऑक्टोबर 2008 मध्ये, आणि चंद्राच्या पृष्ठभागावर जे काही इम्पॅक्टचं आपण म्हणूया की लँडिंग झालं ते साधारणपणे त्याच वर्षी एक 14 नोव्हेंबर 2000 आपल्याला असं म्हणूया की 8 मध्ये ऑलमोस्ट हा जर कालावधी जर पाहिला तर एक 22-23 दिवसामध्ये आपल्याला ते लँडिंग झालेलं दिसतं. हे कशा पद्धतीनं होतं, हे ज्या ठिकाणी PSLVचा वापर केल्यानंतर साधारणपणे त्यातील ज्या काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसचं इग्निशन्स करून आपण या मूनच्या स्पेसक्राफ्टला GTO, ज्याला आपण जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट असं नमूद केलं जातं. नंतर परत
बुस्टिंगच्या स्टेजच्या सहाय्यानं आपण त्याला इलेक्ट्रिकल ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये इंजेक्ट करतो. ऑलमोस्ट जर पाहिला तो एक 36,000 किलोमीटरपेक्षा त्याची जास्तीत जास्त आपण म्हणूया की पृथ्वीवरून अंतर येतं. त्यानंतर आपण जे काही मनोवर करतो, ज्या मनोवरच्या साह्यानं आपण त्याला पृथ्वी बाउंड स्टेजमधून एका लुनार जे काही ऑर्बिट आहे त्याला ट्रान्स लुनार इंजेक्शन्स असं म्हटलं जातं. या लुनार ट्रान्समिशन इंजेक्शन्सला आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करतो आणि याला इम्प्लिमेंट केल्यानंतर या ठिकाणून जे काही मिड कोर्स करेक्शन केलं जातं, मिड कोर्स करेक्शनमध्ये आपण त्याला LTT ज्याला आपण लुनार ट्रान्सफर ट्रॅजेक्टरीमध्ये इन्क्लूड केलं जातं. आणि लुनार ट्रान्सफर ट्रॅजेक्टरीमध्ये इन्क्लूड केल्यानंतर जो काही या लुनार बाउंड फेजला हा जो काही आपला स्पेसक्राफ्ट इन्क्लूड होतो सप्टेंबरमध्ये, आणि सप्टेंबर महिन्यानंतर 14 नोव्हेंबरला ज्यावेळेस हा पोलर मूनचं जे काही ऑर्बिट आहे, मूनच्या सरफेसपासून 100 किलोमीटरवर ज्यावेळेस हा स्पेसक्राफ्ट रोटेट होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे, त्यावेळेस आपण यातून हा जो काही मून इम्पॅक्ट प्रोब आहे याला आपण कोलाइड करणार आहोत. सो साधारणपणे हे मिशन आपण या पद्धतीने थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता हे चांद्रयान फर्स्ट मिशन कधी लॉन्च झालं, त्याची डेट्स काय आहे, हे साधारणपणे तत्कालीन जे काही पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांना 15 ऑगस्ट 2003ला हे मिशन डिझाईन केलं. परंतु ॲक्च्युअली त्याचं जे काही लँडिंग जे काही झालं सतीश धवन स्पेस सेंटरवरून ते 22 ऑक्टोबर 2008ला झालं. काही तारखा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, त्या पाठ करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही तारीखही माहीत असणं गरजेचं आहे, त्या स्पेस सेंटरचं नावही माहीत असणं गरजेचं आहे, आणि आंध्र प्रदेशमधील ते कुठलं ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून आपण आपले मिशन लॉन्च करतो तर ते ठिकाण आपल्याला हे श्रीहरिकोट्टा आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. नंतर मागील डायग्राम्समध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की जो काही LTT आहे ज्यालाच आपण लुनार ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी म्हटलं जातं, तर सप्टेंबरमध्ये हा इन्क्लूड केला जातो. ही तारीख पेपरच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, परंतु ही 14 नोव्हेंबर 2000 तारीख महत्त्वाची असेल, कारण या तारखेला आपला जो काही MIP जो काही आहे मून इम्पॅक्ट प्रोब हा चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाला, जरी हे हार्ड लँडिंग जरी असेल तरी. आणि ऑलमोस्ट ज्यावेळेस आणखीन एक मिशनचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण समजून घेऊया. आपल्याला हा 2 वर्षाचा कालावधी हा एक्सपेक्टेड होता आणि चंद्राच्या पृष्ठभागापासून ऑलमोस्ट 100 किलोमीटर उंचीवर हा कंटिन्युअस आपण म्हणूया की ऑर्बिट करणार होता. आणि या कालावधीमध्ये ऑलमोस्ट या संपूर्ण कालावधीमध्ये हे जे काही या स्पेसक्राफ्टने जे काही चंद्राला पोलर ऑर्बिटच्या ज्या काही फेऱ्या घातल्या त्या ऑलमोस्ट जर फेऱ्या जर पाहिल्या तर ह्या ऑलमोस्ट आपण म्हणूया की मोर दॅन 3000 फेऱ्या या 1 राऊंड्समध्ये घातल्या. परंतु म्हणजे 1 वर्षानंतर 2009ला आपण ही कक्षा बुस्टिंगच्या साह्यानं यातील फ्युएलचा वापर करून ज्यावेळेस अधिक उंचावण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेस तिला 200 किलोमीटर कक्षेमध्ये आपण या स्पेसक्राफ्टला घेऊन गेलो, त्यानंतर ऑलमोस्ट आपण 31 ऑगस्ट 2009ला या मिशनचा आपला बेंगलोरमधील जे काही इंडियन डीप स्पेस नेटवर्क्स आहे याच्याशी कम्युनिकेशन पूर्णपणे लॉस झालं. म्हणजे हा मिशन्स ऑलमोस्ट 1 वर्षापर्यंत आपल्याला यानं एक्सपेक्टेड रिझल्ट दिले, परंतु 31 ऑगस्ट 2009 नंतर हा आपल्यापासून पूर्णपणे अनकम्युनिकेबल होता. परत 2 वर्षाचा कालावधी असताना देखील आपल्याला 2017मध्ये त्याचं कम्युनिकेशन करता आलं. ते कसं करता आलं, नासाची कशी मदत झालेली आहे ते आपण पुढे पाहूया. तर साधारणपणे हा कालावधी आपण या ठिकाणी मेन्शन्स केला. आता आपल्याला त्यातील इन्स्ट्रुमेंट्स कुठली होती, कंपोनंट कुठली होती हे आपण पाहणार आहोत. जसं मी सांगितलं की महत्त्वाचा कॉम्पोनंट लॉन्च व्हेकल होता आणि भारतातील जे काही अनेक लॉन्च व्हेकल्स आहेत, जे काही हिस्टॉरिकल SLV आहे, ESLV आहे, जे काही ऑपरेशनल आपल्याला PSLV म्हटलं जातं किंवा GSLV जे काही म्हटलं जातं, त्यातला हा PSLV जो काही ऑक्टोबर 1994 पासून आपण वापरत आहोत. PSLVचं लिमिटेशन जर पाहिलं तर PSLVचं सक्सेस रेट साधारणपणे 1750 kgचा पेलोड जो काही आहे तो LEO कक्षेमध्ये ज्याला आपण सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणूया की ऑलमोस्ट एक 500
किलोमीटर ते 900 किलोमीटरपर्यंत घेऊन जायची याची कॅपॅसिटी होती. परंतु चांद्रयान 1 साठी आपण PSLV C11 हा यातला एक्सेल फॉर्म्स आपण सिलेक्ट केला. तर याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जो काही आहे की या PSLVच्या साह्यानं सर्वात प्रथम आपण याला GTO मध्ये घेऊन गेलो. 1750 LEO मध्ये जर असेल तर PSLVच्या साह्यानं ऑलमोस्ट आपण जर याचं वजन जर केलं 1300 kg वजन आपण याला जिओ ट्रान्सफर जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये म्हणजे पृथ्वीच्या उंचीपासून 36,000 किलोमीटरमध्ये घेऊन जाण्यात आपण सक्षम ठरलो. हाही एक आपण पॉईंट या ठिकाणी लक्षात घेऊया. परंतु लुनार ऑर्बिटमध्ये या स्पेसक्राफ्टचं जे काही वजन होतं ते 675 kg होतं. हा मुद्दाही आपण कुठेतरी नमूद घेऊन या. PSLVचा संदर्भ आला, पेपरच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एकूण ऑलमोस्ट आपल्याला 4 स्टेजेस येतात. पहिली स्टेज आणि यातील जी काही तिसरी स्टेज आहे डायग्राम्समध्ये दिसतंय, या दोन्ही सॉलिड फेजेस आहेत आणि दुसरी आणि जी काही चौथी फेज येते या दोन्ही लिक्विड फेजेस आहेत. आणि लिक्विड फेजेसमध्ये आपण जे काही इंजिन वापरतो ते विकास इंजिन वापरतो. पेपरच्या दृष्टीनं कुठलं व्हरायंट वापरलं जातं तर PSLV C11 हे व्हरायंट वापरलं जातं, कारण चांद्रयान 1 हे आपलं भारताचं पहिलं हिस्टॉरिक मिशन्स आहे. म्हणून अगदी 12 वर्षानंतर 15 वर्षानंतर इव्हन 20 वर्षानंतर ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये येतील त्या ठिकाणी चांद्रयानचं महत्त्व हे वादातीत राहणार आहे. केवळ करंटचा अभ्यास करत असताना, कारण चांद्रयान 1 2008 मध्ये आपण सक्सेसफुली लॉन्च केलं. ऑलमोस्ट आपण 95% आपल्याला रिझल्ट मिळाले. नंतर 11 वर्षांनी 2019ला आपण चांद्रयान 2 लॉन्च केलं. हाही बऱ्याच अंशी आपल्याला सक्सेस मिळालं आणि याचा जो काही अनुभव इस्रोला मिळणार आहे, भारताला मिळणार आहे, त्याच हिशोबानं आपण 2024 मध्ये आपलं चांद्रयान 3 लॉन्च करणार आहोत. त्यामुळे पेपर्समध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी असणं हे गरजेचं आहे, जरी हे मिशन ओल्डेस्ट असेल तरी, कारण ते आपल्या दृष्टीनं हिस्टॉरिकल मिशन आहे. त्यामुळे चांद्रयान 1 मधले आपण कॉम्पोनंट पहिलं पाहिलं. आता दुसरं कॉम्पोनंट पाहतोय की त्या स्पेसक्राफ्टवर किती सायंटिफिक ऑब्जेक्ट होते. तर साधारणपणे या स्पेसक्राफ्टवर जसं मी नमूद केलं ऑलमोस्ट भारतीय शास्त्रज्ञांनी किंवा प्रयोगशाळेने बनवलेले 5 कंपोनंट आपल्याला दिसतात. आणि USA आलं, ज्यामध्ये युरोपियन स्पेस एजन्सी आलं किंवा इतर बल्गेरियासारखे राष्ट्र आली, इतर युनिव्हर्सिटी आल्या, त्यांचे आपल्याला 6 कंपोनंट होते. येणाऱ्या काळामध्ये या इन्स्ट्रुमेंटवर डेफिनेटली प्रश्न विचारला जाणार नाहीत, परंतु जे काही 2 महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे. त्यातील भारतानं जे काही बनवलेले जो काही आहे मून इम्पॅक्ट प्रोब, त्याचा उद्देश काय होता. जरी आपलं हे मिशन साऊथ पोलवर डायरेक्टेड जरी असेल तर त्यातून आपल्याला काय मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं जे काही आपल्याला कन्फर्मेशन दिलं नासाचं, जी काही आपण म्हणूया की आपल्याला ब्राऊन युनिव्हर्सिटीनं बनवलेलं जे काही मून मिनरॉलॉजी मॅपर्स आहेत, ज्याला आपण MQ म्हटलं जातं, त्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन आपण पाहून घेऊया. पहिल्यांदा आपलं कॉन्ट्रीब्युशन जात आहे चांद्रयान. हा आपला मून इम्पॅक्ट प्रोब हा इस्रोनी बनवलेला आहे. तर या मून इम्पॅक्ट प्रोबचा की 100 किलोमीटर हाईटवरून हे चांद्रयान फर्स्टचं स्पेसक्राफ्ट याचं हार्ड लँडिंग करणार होतं. साधारणपणे याच्यामध्ये जे काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स होतं ते सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट हे मास स्पेक्ट्रोमीटर्स होतं. याच्या साह्यानं मूनच्या सरफेसमध्ये आपल्याला इतर मिनरॉलॉजीचा अभ्यास करायचा होता, परंतु सर्वात महत्त्वाचा आपल्याला अभ्यास चंद्राच्या साऊथ पोलवर काही हायड्रॉक्सिल आयन नोट होत आहेत का हे पाहणं, किंवा आपल्याला काही वॉटर मॉलिक्युल नोट होत आहेत का आणि वॉटर कुठल्या फॉर्म्समध्ये आहेत, वेदर ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे किंवा वेदर ते वेपर फॉर्ममध्ये आहे किंवा वेदर ते सॉलिड आईस फॉर्ममध्ये आहे, हे पाहणं यासाठी मून इम्पॅक्ट प्रोबचं सर्वात महत्त्वाचं होतं. आणि डेफिनेटली जे काही अपेक्षित होतं तर साऊथ पोलवर आपल्याला पाण्याचे एक सॉलिड आईसच्या फॉर्म्समध्ये आपल्याला ट्रेस अमाऊंट्स मिळालेले आहेत. आणि हा भारताचा जो काही फ्लॅग दिसतोय आज रशियानंतर USA नंतर जपाननंतर भारत हा 4था देश आहे जिथे आपण या मून इम्पॅक्ट प्रोबच्या साह्यानं भारताचा झेंडा इनडायरेक्टली आपण चंद्रावर घेऊन जाणं आपल्याला शक्य झालेलं. तर हे मून इम्पॅक्ट प्रोब, बाकीचे आपण सायंटिफिक प्रोब बिलकुल पाहिलेले नाहीयेत, एकच प्रोब आपण या ठिकाणी पाहिला.
दुसरं जे काही सायंटिफिक पेलोड्स खूप महत्वाचं आहे, यानं आपल्याला ट्रेस अमाऊंटमध्ये वॉटर आहे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु याचं कन्फर्मेशन जे काही स्पेस क्राफ्टवर नासाचं M³ जे काही होतं, एक मून मिनरॉलॉजी मॅपर्स असं म्हटलं जातं, या मून मिनरल मॅपर्सने त्याच्या अंतर्गत असणाऱ्या सायंटिफिक इन्स्ट्रुमेंटचा वापर करून, या ठिकाणी मी सांगितलंय की हे इन्फ्रारेड रिफ्लेक्टन्स आपल्याला अशा पद्धतीने मिळालेले आहे की ऑलमोस्ट जे काही आपल्याला MIP जे काही कन्फर्मेशन दिलं होतं ट्रेस अमाऊंटचं, तेच कन्फर्मेशन आपण म्हणूया रिकन्फर्म केलं या M3 जे काही मून मिनरॉलॉजी मॅपर्सने आहेत आपल्याला साऊथ पोलवर या चंद्राच्या जे काही पाणी अवेलेबल आहे ते सॉलिड आईस फॉर्म्समध्ये आहे हे सांगण्याचं महत्त्वाचं काम केलं. चांद्रयान 1चं हे कॉन्ट्रीब्युशन आपण डेफिनेटली मान्य करूया. त्याचबरोबर आपल्याला जे काही टायटॅनिक जे काही आहे या मून मिनरल मॅपर्सने नंतरच्या काळामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर टायटॅनिक्स, आयन्स किंवा अगदी ट्रेस अमाऊंट स्ट्रोनिशियम्स देखील अवेलेबल आहे हे देखील आपल्याला मानवजातीला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट गोष्ट अजून या चंद्रयानच्या संदर्भात आपल्याला माहीत असणं गरजेची आहे. जे मी तुम्हाशी बोललो की 31 ऑगस्ट 2009ला 1 वर्षानंतर आपण हे मिशन कम्युनिकेशन लॉस झाल्यानंतर पूर्णपणे निग्लेक्ट केलं होतं, परंतु 2017ला जी काही जेट प्रोपोर्शनल लॅबोरेटरी जी काही आहे नासाची, तर त्या नासाच्या लॅबोरेटरीजने आधुनिक रडार टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑलमोस्ट चंद्राच्या पृष्ठभागापासून 200 किलोमीटरवर आपण जर याचं माप जर घेतलं तर हा क्यूब शेपमध्ये असणारा जो काही आहे 1.5 मीटरचा चांद्रयान स्पेसक्राफ्ट आहे. सांगायचा उद्देश असा, चंद्राच्या पृष्ठभागापासून 200 किलोमीटर उंचीवर ऑर्बिट करणारा हा परत या जेट प्रोपोर्शन लॅबोरेटरीला हा फाइंड आउट झालेला आहे. हा एक सर्वात महत्वाचा आहे. पेपरच्या दृष्टीनं आज नासाचं जे काही वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण व्हायेजर 1 जे काही म्हटलं जातं, आज आपल्या अगदी सोलर सिस्टीमच्या एजला जाऊन पोहोचलेला आहे. मे बी काही दिवसानंतर हे सोलर सिस्टीमच्या बाहेर जाऊन वेध घेणार आहे. या व्हायेजरसाठी जे काही ट्रेसिंग कम्युनिकेशन वापरलं जातं, हाय लेवल रेडिओ टेक्नॉलॉजी वापरली जाते, त्याच रेडिओ टेक्नॉलॉजीचा वापर करून हे चांद्रयान 1 मधील चांद्रयान स्पेसक्राफ्ट आज नासाला पुन्हा लोकेट करणं शक्य झालेलं आहे. म्हणजे कालावधी केवळ 2 वर्षाचा होता, पण मे बी अजूनही ते समवॉट एक्सटेंड फंक्शनली वर्कआउट करत आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. तर त्या ठिकाणी काय वापरलं जातं, नासा साधारणपणे 2 हाय लेवलच्या दुर्बीनचा वापर करतं. तर हा अभ्यासाचा जरी भाग असेल तरी आपल्याला GK नॉलेजचा भाग म्हणून असणं गरजेचं आहे. नासाची ही जी काही कॅलिफोर्नियाची दुर्बीण जी काही आहे, नासा गोल्डस्टोन डीप स्पेस, साधारणपणे 70 मीटर व्यासाची दुर्बीण ही मायक्रोवेव्हचा हे मूनच्या दिशेने जो काही मारा करते आणि जे काही स्पेस ग्राफ ते रिफ्लेक्ट केलं जातं, त्या रिफ्लेक्टला रिसिव्ह केलं जातं वर्जिनियामधील 100 मीटर आपण म्हणूया की डायमीटर असणारी ग्रीन बॅक टेलिस्कोप करून, आणि याचा अभ्यास करून आपल्याला हा स्पेसक्राफ्ट आहे याची जाणीव झालेली आहे. अजून 2018 मध्ये या चांद्रयान मधील मून इम्पॅक्ट प्रोबनी आपल्याला अजून काय रिझल्ट दिलेले आहे. सर्वात एक महत्वाची रिझल्ट की आपल्याला चांद्रयानवर हिमॅटाईट हा खूप महत्वाचा वर्ड आहे. जे काही आयनचे जे काही संयुग आहे त्यातलं वन ऑफ द संयुग जे काही आहे ज्याला आपण हिमॅटाईट असं म्हणतो, तर या हिमॅटाईटचे अंश आपल्याला समवॉट एक्सटेंड इक्वेटोरियल पार्ट आणि मिड टेरेन जो काही पार्ट आहे चंद्राचा या ठिकाणी मिळालेले आहे. सर्वात महत्वाची आयन चंद्राच्या रॉक्समध्ये आयनची मात्रा भरपूर मोठी आहे, परंतु आयनचं जर ऑक्सिडेशन जर व्हायचं असेल तर त्याला 2 गोष्टींची गरज लागते. एक लागतंय वॉटर लागतात आणि दुसरी गोष्ट लागते ऑक्सिजन. परंतु चंद्रावर कुठलंही वातावरण नाही, त्यामुळे शास्त्रज्ञांपुढे प्रश्न निर्माण झाला होता की या ठिकाणी हिमेटाईट कशा पद्धतीने फॉर्म झालं, की ज्या ठिकाणी चंद्रावर वातावरण नाहीये, ज्या ठिकाणी चंद्रावर वाटर नाही. तर त्या ठिकाणी 2 शास्त्रज्ञांचे व्ह्यूज आहेत जे आपण मून इम्पॅक्ट प्रोबनी आणि जो काही मून मिनरॉलॉजी मॅपर्स आहे यांनी जे काही आईस आपल्याला सांगितलेलं आहे ज्यामध्ये पाणी आहे, मे बी हे पाणी डस्ट पार्टिकलच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या रॉकवर
कंबाईन होऊन हे हिमॅटाईट स्वरूपाचं तयार झालं असावं, असा एक शास्त्रज्ञांचा व्ह्यूज आहे. आणि दुसरा व्ह्यू जो काही सर्वात महत्वाचा जो काही आहे, की पृथ्वीच्या वातावरणातील ऑक्सिजन हे चंद्रावर पोहोचलं असेल, ज्याला आपण म्हणूया की एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल ऑक्सिजन. तर हा जो काही पृथ्वीच्या वातावरणाचा चंद्रावरच्या वातावरणावर ऑक्सिजन पोहोचण्याचा जो काही भाग आहे, त्यालाच आपण मॅग्नेटोटेल कन्सेप्ट असं म्हटलं जातं. मॅग्नेटोटेल कन्सेप्ट म्हणजे काय, तर पृथ्वीभोवती असणारं मॅग्नेटोस्पोर्समुळं किंवा मॅग्नेटोस्पियर्समुळं पृथ्वीपासून येणारे सोलर, ज्याला आपण सोलर फ्लेम्स म्हणतो, ज्याला आपण सोलर वेन्स म्हणतो, ज्यामध्ये चार्ज पार्टिकल असतात. महत्वाचे चार्ज पार्टिकल कुठले असतात, तर सोलरमध्ये असणारे हायड्रोजन पार्टिकल्स असतात. आणि हे सोलर पार्टिकल्स जर चंद्रावर आणि जर पृथ्वीवर जर येत जर असेल, तर डेफिनेटली ॲज अ हायड्रोजन हा रिड्युसर असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये चंद्रावरील आपण म्हणूया आयनचं रस्टिंग होणं शक्यता नाही. परंतु हा जो काही पार्ट आपल्याला दिसतोय, की ज्यालाच आपण मॅग्नेटोटेल असं म्हटलेलं आहे, या मॅग्नेटोटेलच्या पोर्शन्समध्ये ज्यावेळेस फुल मूनच्या काळामध्ये चंद्र येतो, मे बी त्या पिरियड्समध्ये चंद्राला पृथ्वीच्या वातावरणापासून पूर्णपणे एक प्रोटेक्शन्स मिळतं, जेणेकरून हायड्रोजन जे काही चार्ज पार्टिकल्स जे काही सोलर फ्लेम्समध्ये सोलर विंड्समध्ये आहेत, ते काही काळामध्ये त्याला आपण म्हणूया की ब्लॉक केलं जातं. मे बी ड्युरिंग या काळामध्ये या पृथ्वीवरचा ऑक्सिजन या चंद्राच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जात असावा, हा शास्त्रज्ञांचा एक चांद्रयानच्या आधारात आपल्याला जे काही नंबर्स मिळाले, जे काही स्टॅटिक्स मिळाल्या, त्या आधारावर ही एक संकल्पना आहे. साधारणपणे आपण हे चंद्रयान या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो पाहण्याचा प्रयत्न केला, की चांद्रयान 1 हे हिस्टॉरिकल मिशन्स आहे, हेही आपण नमूद केलं. चांद्रयान 1 ने आपल्याला साऊथ पोलवर पाण्याचे अंश सांगितले. परत 2017 नासाने चांद्रयानचं स्पेसक्राफ्ट रिलोकेट करण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय आधुनिक काळामध्ये आपल्याला चंद्राचे हिमेटाईट हे संयुग मिळाले. जसं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला, हे हिस्टॉरिकल मिशन असल्यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावर आपल्याला क्वेश्चन्स हे जरूर असणार आहे. आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करणं चांद्रयान 1चा, चांद्रयान 2चा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये चांद्रयान 3चा, तर हा विषय आपल्याला इझिस्ट होऊन जाईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.